बापू. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण परत आलो आहे पांगराडोळे गावात विजय काकड यांच्या घरी. परवाच्या दिवशी रात्री आपण आलो होतो 3 वाजता, पण त्यावेळेस काही साप सापडला नव्हता. आज परत त्यांना त्याच जागी साप दिसून आला आहे. त्याला रेस्क्यू करायला आपण आलेलो. स्टेट पिशवी सेट करून घेतली आहे. कुठं वर का खाली? घोणसच आहे. बघू शकता मित्रांनो, इथं एक रसल स्वायपर घोणस साप बसलेला आहे. परवाच्या दिवशी रात्री सापडला नव्हता. करूयात रेस्क्यू. स्टेट येऊन ती घ्या इकडं पिशवी आणि ते इकडे घ्या. हे वायर आहे का? बापू केवढा आहे त्यो. तुम्ही आम्हाला बाजार पाहू द्या झाला सुरक्षित रेस्क्यू. लवकर चलायच्या नैसर्गिक हातीवासात जंगलात सोडून देऊयात. दिसला कोणाला पहिले आज? दिसला कोणाला साप? तुला दिसला का? हे आता एक सगळ्यात महत्वाचं, मालक तुम्ही आहेत काकड. वाईट नका वाटू देऊ. थोडासा राग आला तरी चालेल. तुम्ही एवढे गरीब नाही आहेत की बाकीचं सगळं व्यवस्थित केलं. हे कशात ठेवलंय बरं? 15-20 हजार रुपये लागतील, करून घ्या, जेणेकरून पुढचे धोके असे काही होणार नाहीत. साप जे आहेत, आता तुम्ही ग्रामीण भागात राहतात, खेड्यात राहतात, म्हणजे साप आहेतच. म्हणजे इथं तर तुमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त नाग आहेत. म्हणजे नागाचं गावच म्हणतो मी या पांगराडोळे गावाला. पण आज घोणच निघालाय, विषारी साप आहे. आता हेच चुकून जळतानाच्या वेळेला जर लाकडं उचलायला गेले असते तुम्हाला दिसला नसता. दणका दिला असता त्यांनी, तर गेलं असतं की नाही भावात. तर ह्या अशा ज्या गोष्टी आहेत, जेवढं अडगळीचं सामान कमी ठेवता येईल तेवढं कमी ठेवा. ह्या ज्या अशा जागा आहेत, हे जे एवढं उघडं पडलेलं आहे, हे असं उघडं ठेवू नका, जेणेकरून असे साप घरात येऊन बसणार नाहीत. आता त्या दिवशी देवजाने कुठं जाऊन बसला होता? हाच होता ना त्या दिवशीचा? आता हो, काड्या म्हणजे आता त्याच्यात सगळं क्लिअर दिसू लागलं होतं ना, त्याच्यात दिसला नाही साप आपल्याला. काय असेल जाऊ द्या, आता आज पकडला गेला ना. ठीक आहे, सांगितलेल्या गोष्टींची थोडीशी सिरियसली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. हाय मित्रांनो, विजय काकड यांच्या घरी पकडलेला घोणस साप. इंग्लिश नाव रसल स्वायपर, स्थानिक भाषेमध्ये परड म्हणतात. हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाचं. सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे टेम्परेचर जे आहे ते जवळपास 42-43 डिग्रीच्या पुढे आहे. त्यामुळे त्याला मुद्दामून संध्याकाळच्या वेळेस अंधारात आपण वातावरण थोडंसं थंड झाल्यानंतर सोडण्यासाठी आलेलो. शेवाळी रंगाचा आणि अंगावर काळे मोठे धब्बे ही ह्या सापाची ओळख. चिडल्यानंतर कुकरच्या शिट्टीसारखा जोरात आवाज करणारा घोणस साप दिलाय मित्रांनो ह्या सापाला सोडून त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.